तर आता हे शब्द बघूया. मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते कोणते शब्द आहेत ते जे तुम्ही लिहिलेत. ज्यांचं बरोबर आलं असेल त्यांनी मला थम्स अप दाखवायचंय. ठीक आहे. तर हे झालं तुमचं डिक्टेशन आणि तुमचे हे वर्ड्स आहेत असे. फळ, फळाला काय म्हणतो इंग्रजीत आपण? फ्रूट. पाण्याला काय म्हणतो? वॉटर. नंतर तिसरा शब्द आहे पुस्तक. पुस्तक म्हणजे बुक. शाळा म्हणजे स्कूल आणि वृक्ष म्हणजे ट्री. आहेत की नाही सोपे शब्द? अगदी सोपे सोपे शब्द आहेत बघा हे. बिलकुल पण कठीण नाहीये. तर लिहिलेत का सगळ्यांनी? ओके काव्या. कैलास शिरसाट असं मला तुझं नाव दिसते. यू कॅन रिनेम. तुम्हाला बघा ऑप्शन असेल तिथे तुम्हाला रिनेम करायला. मग तुम्ही तिथे तुमचं नाव लिहा. ठीक आहे. काव्या लिहा आणि पुढे तिथे तुमचं स्कूलचं नाव लिहा. मग मला कळेल की कोणत्या स्कूलमधून तुम्ही आहात, कोणत्या स्कूल मधले आहात तुम्ही. हे 5 शब्द लिहिले सगळ्यांनी. ओके. बीएमसी स्कूल, हे बीएमसी स्कूल मध्येच आहे. ठीक आहे. सगळे स्टुडंट जे इथे जॉईन होते ते बीएमसी स्कूलचेच आहेत. पण एक्झॅक्ट नाव काय आहे स्कूलचं? बीएमसीच्या आधी पण काही असेल ना नाव? ओके. ठीक है. सबने लिखे ये वर्ड्स, 5 वर्ड्स लिखे सबने? लिहिले सगळ्यांनी? ओके. थँक्यू रितिका फॉर रिस्पॉन्डिंग. तर हे अशा प्रकारे तुमचे शब्द होते. संघर्ष नगर चांदिवली. व्हेरी गुड राहुल. ओके. मनपा मराठी स्कूल. अच्छा. संघर्ष नगर. कैलास पण संघर्ष नगर मधून आहे. ओके. मग आता मला कळतंय की नक्की तुम्ही कोणत्या स्कूलचे आहात ते. कळलं? चांदिवली स्कूलची मुलं आले तिथे. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. तर हे 5 शब्द जर तुम्ही चुकीचे लिहिले असतील तर मी इथे तुम्हाला बघा ते वर्ड्स दाखवते या स्लाइड वरती, तर ते तुम्ही करेक्ट करायचे आहेत. ठीक आहे. तुम्ही ते लिहायचे आहेत तुमच्या नोटबुक मध्ये जर तुम्ही चुकीचे लिहिले असतील तर. पण निदान तुम्ही ट्राय तरी केलं की नाही? हो की नाही? तर असं दर सेशनला आपण काय करणार? 5-5 शब्दांची डिक्टेशनची एक टेस्ट घेणार आहोत. मी गेल्या वर्षी पण असंच केलं होतं मुलांना. आणि मुलांना मग नंतर नंतर त्यांचे सगळे शब्द अगदी करेक्ट यायचे. मग त्यांची चांगली प्रॅक्टिस होऊन जायची. ठीक आहे. आता पुढे वळूया आपण. ओके. थँक्यू. तर ना आता बघा, आता तुम्हाला माहित असेल की तुम्ही स्कॉलरशिपची परीक्षा देणार आहात. ठीक आहे. तर या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये जर तुम्ही मराठी मीडियमचे असाल तर तुमचा हा प्रथम भाषा असणार आहे. मराठी तुमची प्रथम भाषा असेल. आणि जर इंग्लिश मीडियम किंवा अजून कोणत्या मीडियमचे तुम्ही असाल, ठीक आहे, तर काय असणार आहे? ही तुमची थर्ड लँग्वेज असणार आहे. तर फर्स्ट लँग्वेज प्रमाणे आणि थर्ड लँग्वेज प्रमाणे आपण बघूया की तुम्हाला किती मार्क आहेत पेपरासाठी, किती तास मिळणार आहेत तुम्हाला पेपर लिहायला. ठीक आहे. जस्ट अ मिनिट. चला, तर मग आपण बघूया. जर प्रथम भाषा असेल मराठी, मराठी मीडियमवाल्यांची पहिली मातृभाषा कोणती असणार आहे? मराठीच असणार आहे. ठीक आहे. आणि इंग्लिश मीडियमवाल्यांची ही तृतीय भाषा असणार आहे. हिंदी मीडियमवाल्यांची तृतीय भाषा असणार आहे. ठीक आहे. तर प्रथम भाषा प्रश्न संख्या असणार तुमची 25, गुणसंख्या तुम्हाला असणार आहे 50 आणि 90 मिनिटाची वेळ असणार तुम्हाला. तर तृतीय भाषा असेल तर तुम्हाला 25 मार्कच, पुन्हा 50 गुण असणार आहेत आणि 90 मिनिटे तुम्हाला असणार आहेत. तर दोन्ही कोणत्याही लँग्वेज मीडियमचे असाल तुम्ही तर तुम्हाला ते प्रश्न 25-25 मार्काचेच विचारले जातील. आता बघा याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न असतात? किस तरह के क्वेश्चंस होते हैं? इजी क्वेश्चंस होते हैं इसमें. ओके. मीडियम इजी, मीडियम डिफिकल्ट और लास्ट वाले जो होते हैं वो बहुत ज्यादा डिफिकल्ट होते हैं, बहुत ज्यादा सोचना पड़ता है. ठीक आहे. म्हणजे सोप्या पद्धतीचे असतात, जे एकदम इझिली आपण पटकन अगदी प्रश्न वाचल्या वाचल्या सोडवतो असे 30% असतात, 30% असतात. आणि मध्यम स्वरूपाचे म्हणजे थोडे कठीण, थोडे सोपे असे 40 मार्काचे असतात प्रश्न, 40%. आणि खूप कठीण असतात ते देखील 30%
टक्के प्रश्न असतात. तर तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्नांची काठिण्य पातळी ही अशी 3 स्वरूपाची असणार आहे. आता बघा, तुमच्या मराठीचं जर तुम्हाला टेक्स्टबुक मिळेल जेव्हा स्कॉलरशिपचं, तर त्याच्यामध्ये हे असे घटक उपघटक तुम्हाला दिलेले असतील. ओके, सेमीला देखील ही थर्ड लँग्वेजेस असणार आहे. ठीक आहे. तर घटक कोणते असणार आहे? तर तुमच्या मराठीमध्ये तुम्हाला आकलन, शब्दसंपत्ती, व्याकरण आणि सामान्य ज्ञान असे 4 घटक असणार आहेत. त्याच्यामध्ये उपघटक पुन्हा 4-4 आहेत. आकलनामध्ये 4 आहे, शब्दसंपत्तीमध्ये 11 उपघटक आहेत, व्याकरणामध्ये 5 उपघटक आहेत. ठीक आहे. सामान्य ज्ञानामध्ये 2 आहे उपघटक. मग बघा, मग आकलनाचं तुम्हाला काय करायचंय? सराव करायचाय. शब्दसंपत्तीचा काय करायचंय? जे 11 उपघटक आहेत त्याचा देखील सराव करायचा. व्याकरण जे आहे, व्याकरणाचं तुम्हाला अध्यापन करायचंय. ठीक आहे. आणि जे सामान्य ज्ञान आहे त्याचा तुम्हाला देखील सराव करायचा आहे. तर व्याकरण जे आहे ते शिकावं लागतं, तरच तुम्ही त्याचा सराव करू शकाल. ठीक आहे. तर आता आपण बघूया. हे अशा प्रकारचे बघा टॉपिक्स असणार आहेत तुम्हाला. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे वाचन आकलन असणार आहे. पॅसेज दिला जाईल, पॅसेज वाचायचा आणि त्याच्याशी रिलेटेड जे पण क्वेश्चन असणार आहे ते तुम्ही रीड करायचे. मग मराठी म्हणी असणार आहेत. मराठी म्हणी असतात की नाही ते आपण पुढे बघणार आहोत. मी एक टाकली त्याच्यामध्ये पुढच्या स्लाइडवर, ती बघायची आहे तुम्ही. नंतर व्याकरण आहे, व्याकरण येणार, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, शुद्ध अशुद्ध शब्द, लिंग, वचन हे सगळे व्याकरणामध्ये येतात. मग शब्दसंग्रह आहे. ठीक आहे. मग पुन्हा मराठी वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थ असणार आहे. आणि डिक्टेशन, जसं मी तुमचं हे नॉर्मल घेते, ते डिक्टेशन मी का घेते? ते शुद्ध आणि अशुद्ध शब्द ओळखा याच्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे. तर आपण अशा डिक्टेशनने प्रॅक्टिस करायची आहे, तरच तुम्हाला ते शुद्ध अशुद्ध शब्द तुम्हाला ओळखता येतील. ओके. आता पुढे वळूया आपण. तर आपल्या मराठी व्याकरणाचा आजचा कोणता टॉपिक आहे? तर आपला खूप महत्वाचा असा टॉपिक आहे वर्णविचार. तर वर्णविचार का गरजेचा आहे? तर आपल्या हे भाषेचं मूळ आहे. आपण जी भाषा शिकणार आहोत, ते अगदी आपण बेसिक, आपण सुरुवातीपासून शिकायचंय, तरच तुम्हाला रीडिंग करता येईल. रीडिंग करता आली तर मग तुम्हाला मराठीचं रायटिंग करता येईल. ठीक आहे. तर हा बघा, हा मराठी मुळाक्षरांचा चार्ट आहे, मुळाक्षरांचा. तर हे अ, आ, इ, क, ख, ग, ग जे आहे. अच्छा, मी मुलांना एक रिक्वेस्ट करते की तुम्ही चॅट बॉक्स मध्ये काहीही टाईप नाही करायचं. आता बघा, कोणीतरी आम्रपालीने काहीतरी नंबर्स टाईप केले. ठीक आहे. इथे खूप सारे टीचर्स असतात, वेगवेगळ्या शाळांचे प्रिन्सिपल्स असतात, वेगवेगळ्या शाळांची मुलं असतात, त्यांचे शिक्षक असतात. तर तुम्ही असं कोणत्याही प्रकारे काहीही लिहायचं नाहीये चॅट बॉक्समध्ये. ठीक आहे. जेव्हा आन्सर विचारेन मी तुम्हाला, क्वेश्चन एखादा विचारेन, तेव्हाच तुम्ही आन्सर टाईप करायचे फक्त. तुम्हाला माहित आहे हो, नाही, कोणतं ऑप्शन बरोबर आहे ABCD मधलं, ते एकच टाईप करायचंय. त्याच्या व्यतिरिक्त काहीही लिहायचं नाही. नाहीतर तुमच्या स्कूलचं नाव आम्हाला दिसतंय, आम्ही तुम्हाला ओळखू शकतो की हे असं कोणत्या शाळेची मुलं करतायत. ठीक आहे. तर तुम्हाला चांगला बिहेव करायचा आहे इथे शिक्षकांसोबत. ठीक आहे. ओके. फर्स्ट टाइम केलंय तर सॉरी एक्सेप्टेड. ओके. पुन्हा पुन्हा केलं तर सॉरी एक्सेप्टेड नाही. आणि तुम्ही 4थीची मुलं आहात की नाही, मग तुम्ही चांगला बिहेवियर करायचा इथे. ठीक आहे. चांगला बिहेव दाखवायचा आहे. तर हा मुळाक्षरांचा चार्ट बघा. तर याच्यामध्ये काय आहे? अ, आ, इ दिसते तुम्हाला? अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ए, ऐ, ओ, औ, आहा. त्याच्यानंतर क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ, क्ष, ज्ञ. तर अशा प्रकारे ही 12 खडी आहे. ठीक आहे. आता ही 12 खडी आहे. आता पुढची मी तुम्हाला एक दाखवते. ही अशी नवीन आली आहे. ती आहे 14 खडी. तर 14 खडी का आहे? तर याच्यामध्ये बघा 2 अजून स्वर. आहाच्या नंतर ए आणि अ. हे 2 स्वर इथे काय झाले आहेत? ऍड झालेले आहेत. ठीक आहे.
नवीन अंकलिपीप्रमाणे, नवीन मुळाक्षर, मराठी मुळाक्षराप्रमाणे हे 2 नवीन त्याच्यामध्ये ऍड झाले आहेत, म्हणून ही 12 खडीची आता 14 खडी झालेली आहे. तर ही 12 खडी 14 खडी आपल्याला खूप उपयोगी आहे. कशासाठी? भाषा शिकण्यासाठी उपयोगी आहे. आपल्याला भाषेचं ज्ञान व्हावं, आपलं वाचन चांगलं व्हावं, वाचनासोबत आपलं लिखाण व्हावं. ठीक आहे. त्याच्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे. जर आपल्याला बेसिक आई नाही आलं तर आपल्याला रीडिंग पुढची येणार नाही. आता त्यांना आपण 12 खडी न म्हणता 14 खडी म्हणू शकतो. तर शासन निर्णय 2009 नुसार वरील 2 इंग्रजीचे स्वर वर्णमालेत समाविष्ट करण्यात आले आहेत, म्हणून ते काय झाले आहेत? 14 स्वर झाले आहेत, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत वर्णमाला. वर्णमाला आपण बघितली. आता वर्ण म्हणजे काय नक्की? तर आपण वर्ण म्हणजे काय ते बघूया. वर्ण म्हणजे उच्चारता येणारी किमान ध्वनी होय. ज्या ध्वनीला अर्थ नसतो पण तो शब्द तयार करतो त्याला वर्ण असे म्हणतात. आता मगाशी मी पहिल्यांदाच बघा 12 खडी दाखवली तेव्हा तुम्हाला अ, आ, इ, ई असं अगदी ज्ञ पर्यंत पूर्ण वाचून दाखवलं. हो की नाही? तर बघा जेव्हा आपण अ उच्चारतो, ठीक आहे? अ असा आपण उच्चारतो, तेव्हा कोणता आपल्याला अडथळा येतो का बोलण्यामध्ये किंवा उच्चारण्यामध्ये? नाही येत. हो की नाही? ब उच्चार करा. क, ख, आ फक्त तोंड आपण उघडतोय आणि अलगद इथून आपला काय होतंय? आपला आवाज बाहेर येतोय. आपण इझिली आपण काय करतो? या वर्णांचा उच्चार करतो आहे. म्हणजे आपल्याला किमान ध्वनी लागतो, कमी लागतोय. असं म्हणतोय काय? आ, अ असं म्हणतोय आपण नाही. आपण अलगद म्हणतो. अ, आ, इ, ई. म्हणजे तोंडावरती आपल्याला आतमध्ये किंवा बाहेर आपल्याला कुठेही जोर द्यावा लागत नाही आहे. ठीक आहे? म्हणून हे वर्ण आहेत. आता बघा, याच्यामध्ये वर्णांचे प्रकार आहेत. तर स्वर आहेत, त्याला तुम्ही इंग्लिशमध्ये व्हॉवेल्स असं म्हणता. व्यंजन आहेत, तेच कॉन्सोनंट्स आहेत आणि योगवाह आहेत आणि विशेष चिन्ह देखील याच्यामध्ये आहे. तर आपण बघणार आहोत याच्यासोबत की योगवाह आणि विशेष चिन्ह कोणती आहेत. ठीक आहे? बघा, स्वर आहेत एकूण 12 जे आता 14 झालेत. ठीक आहे? तर अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ए, ऐ, ओ, औ हे उच्चार करताना हवेमध्ये अडथळा येत नाही. तर मग व्यंजनं कोणती आहेत? उरलेली जी आहेत 36 व्यंजन आहे. जी क पासून आपण ज्ञ पर्यंत वाचली. ती काय आहेत? व्यंजन आहेत. आणि त्या स्वरांमध्ये योग्य वाह आणि विशेष चिन्ह कोणती आहेत? तर बघा आणि आहा. ठीक आहे. आहा हे काय आहेत? योगवाह म्हणतो किंवा विशेष चिन्ह म्हणतो. कारण की बाकीच्यांवरती बघा असं वेगळं असं काही नाहीये. पण अ वरती इथे टिंब आलंय. टिंबाला काय म्हणतो आपण? अनुनासिक असं म्हणतो. ठीक आहे. आणि अ च्या नंतर 2 टिंब आहेत. त्याला आपण विसर्ग असं म्हणतो. इथे सर्ग दिलंय, पण इथे सर्ग आहे. सशाचा इथे आहे. ठीक आहे. तर योगवाह आणि विशेष चिन्हांमध्ये काय येणार आहे? आहा आणि ए आणि अ. ठीक आहे. हे याच्यामध्ये येणार आहेत. आता आपण पुढे बघूया वर्णांचे प्रकार. जसे स्वरांचे प्रकार असतात तसे वर्णांचे पण प्रकार आहेत. स्वरांमध्ये ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर. तर वर्णांमध्ये पण सॉरी, इथे वर्णांचे प्रकार आपण बघणार आहोत. स्वर आणि व्यंजन. जसं मी मगाशीच तुम्हाला सांगितलं अ ते आ पर्यंत पूर्ण स्वर आहेत आणि व्यंजन आहेत क ते ज्ञ पर्यंत. ठीक आहे. हां. आता स्वरांचे प्रकार इथे बघूया. तर स्वरांचे प्रकार काय आहेत? 2 प्रकार आहेत. ऱ्हस्व आणि दीर्घ. ऱ्हस्व म्हणजे एकदम शॉर्ट मध्ये आपण आपलं जे शॉर्ट साउंड आहे, त्याला ऱ्हस्व असं म्हणतो आणि दीर्घ म्हणजे थोडासा लाँग जातोय साउंड आपला. ठीक आहे. लाँग व्हॉवेल्स आहेत. आता बघा, अ आणि आ मध्ये फरक आहे. अ आपण इझिली म्हणतोय आला म्हणताना कसं म्हणतोय? आ. थोडंसं तोंड आपण उघडतोय की नाही, थोडासा दीर्घ आहे. अगदी इझिली येते. थोडंसं तोंड उघडते आणि आ मध्ये थोडंसं मोठं तोंड होतंय. तसंच पहिल्या ई मध्ये ई, दुसऱ्या ई मध्ये ई. असा आवाज असा वरती जातोय की नाही. दुसरा ऊ जो आहे, पहिला ऊ, ऊ,
दुसऱ्या ऊ मध्ये ऊ. ठीक आहे. मग ए, ऐ, ओ, औ. आता इथे बघा थोडासा जोर द्यावा लागतोय आपल्याला. थोडासा आपण ओढतोय आपला साऊंड, तोंडातला साऊंड आहे तो आपण थोडासा ओढतोय. जास्त नाही पण थोडासा. म्हणून याच्यामध्ये स्वरांमध्ये देखील हे असे 2 प्रकार आहेत. तसेच व्यंजनांमध्ये देखील आहेत. पण इथे प्रकार नाहीये, ते इथे वर्ग आहेत. ठीक आहे. व्यंजनाचे 5 वर्ग आहेत. तर तुम्ही बघा, क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त चा वर्ग आणि प चा वर्ग. तर असे वर्ग का केलेत? तर क ते घ पर्यंत जेव्हा आपण वाचन करतो, तेव्हा आपल्या तोंडांचा सेम प्रकारचे हालचाल असते. च च्या वर्गाचा उच्चार करतो तेव्हा सेम हालचाल असते. तसंच बाकीचं ट, त आणि प चा पण. आता आपण आहे ना रीड करूया हे. ठीक आहे. मग तुम्हाला कळेल, की असे वर्ग का निवडलेत त्यांनी. तर स्पष्टीकरण बघूया आधी. हे वर्ग उच्चाराच्या ठिकाणी व पद्धतीनुसार विभागले जातात. तर याची उच्चाराची जी पद्धत आहे, ती सेम आहे या प्रत्येक वर्गाची. आता क, ख, ग, ग हे 4 आपण उच्चारूया. अगदी हळू-हळू. मग तुम्हाला कळेल. तुम्हाला उच्चारताना तुम्ही ऑब्झर्व्ह करायचं, की सेम पद्धत आपण वापरतोय तोंडाची. ठीक आहे. तर बघा क, ख, ग, घ, ञ. हे इथपर्यंत वाचले. तोंड कुठे इकडे-तिकडे झालं, हे शब्द वाचताना क वाचताना कुठे करावं लागलं, ख वाचताना वेगळं करावं लागलं, नाही. सब लोग रीड कर रहे हैं? थँक यू अम्रपाली. व्हेरी गुड. थँक यू रितिका. आता आपण च चा वाचूया. ठीक आहे. च ते ञ पर्यंत वाचेपर्यंत पण तसंच आपल्याला सेम आपली तोंडाची पद्धत असणार आहे. उच्चाराची पद्धत असणार आहे. च, छ, ज, झ, ञ. हो की नाही? बघा, हे तोंड थोडंसं खालून असं वरती होते. दात थोडेसे आपले लागतायत असे. आता ट बघा. ट उच्चार करताना काय होणार आहे? आपली जीभ आहे ती वरती लागणार आहे बघा. ट, ठ, द, ध, न. रीड केलं सगळ्यांनी ट चा? पुन्हा एकदा बघा. रीड करून तुम्ही बघा. होतंय की नाही? मी जसं सांगते तसं तुम्ही फील करताय? बोलताना, रीड करताना? ओके. थँक यू. आता त चं बघूया. ठीक आहे. इथे दातांचा, ओठांचा संपर्क येणार आहे बघा. त. होते? 2 दातांच्या मध्ये या पुढच्या वरच्या आणि खालच्या दातांच्या मध्ये आपली जीभ येते. ओके? पुढे येते जीभ. त, थ, द, ध, न. येस? ओके. आणि प चा वर्ग बघूया. ठीक आहे. प च वर्गाचा उच्चारण करताना आपलं तोंड असं पूर्ण बंद होणार आणि खुलणार आहे. ठीक आहे. आता बघा. प ओठांचा संपर्क येतो एकमेकाशी. हो की नाही? प, ह, ब, भ, म. केला रीड सगळ्यांनी प चा वर्ग? ओके. तर अशा प्रकारे काय झालंय, हे जे व्यंजन आहेत ती वर्गानुसार विभागलेली आहेत. ठीक आहे. सेशन झाल्याच्या नंतर तुम्ही पण पुन्हा एकदा हे रीड करा. मग तुम्हाला कळेल. आणि आय होप की तुम्ही एन्जॉय केलं असणार हे वर्गाचं रीडिंग करताना. ओके? आता हे बघा, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं ना असे वर्ग. तर हे काय आहे, पहिला जो वर्ग होता क चा वर्ग, तो कंठ, घशातून येतो. च चा वर्ग आहे तो कठोर टाळूतून, आपल्या तालूतून जी टाळू आहे, वरचा जो टाळूचा भाग आहे. नंतर ट चा वर्ग बरोबर कठोर टाळूच्या पुढील भागापासून, आता ही टाळू जी आहे की नाही आपली तोंडाचा, त्याचा पुढचा भाग आहे, तिथून येते. नंतर स, ज, र, ल हे वरसरले दातातील मुळापासून होतोय. स. पुन्हा दात जॉईंट होते तिथे. स, ज, र, ल. आता औष्ठ म्हणजे ओठातून येणारा. प, फ. प चा वर्ग कसा आहे? औष्ठामधून येणार आहे. दोन्ही ओठातून येणार आहे. येस, गुड आफ्टरनून. नंतर दंतोष्ठय, दातांना खालचे ओठ आणि वरचे दातातून. दॅट इज व आणि फ. व आणि फ. आणि स्वर यंत्रातून निघणारा ह. ह कसा आहे? स्वर यंत्रातून येतोय. आपला जो स्वर आहे, आपला जो कंठ आहे, त्याच्यातून डायरेक्ट येतोय.
ह. ठीक आहे. आता बघा, इथे तुम्ही अ, आईची अशी प्रॅक्टिस करायची आहे. अननस, आई म्हणजे तुमचं काय होणार? तुमचे शब्द जे आहेत, शब्द भंडार जे आहे, ते तुमचं अजून वाढेल. तुमची व्होकॅब्युलरी इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे. पासून अननसच आहे का? अजून शब्द आहेत. हो की नाही? अनंत आहे, अमर आहे, असे शब्द आहेत. पासून आई आहे, आरसा आहे. तर तुम्ही काय करायचं, असं प्रॅक्टिस करायची आणि शब्द रीड करायची देखील तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे आणि ते शब्द तुम्हाला उपयोगी होणार आहे तुमच्या लिखाणामध्ये, तुमच्या रायटिंगमध्ये. ठीक आहे. पुढे बघूया. आता रिकाम्या जागा भरा. असे पण प्रश्न येतात किंवा असे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. रिकाम्या जागे भराचं करायचं असेल, तर तुम्हाला ओळखायचंय की च्या आधी कोणतं आहे? तुमचे जे सेशन्स होतील हे तुम्ही ट्राय करून बघा. म्हणजे तुम्हाला आठवेल. बाराखडी अगदी इझिली तुम्ही काय करू शकता, डोक्यात ठेवू शकता. तुम्ही म्हणाल ना, "अरे, इतके व्यंजन आहेत, इतके स्वर आहेत, कसं लक्षात ठेवायचं?" तुमचा नेहमी गोंधळ होतो. पहिलं काय येणार? क, ख, ग, घ आलं. त्याच्यानंतर कोणतं आहे? च, च, ज, ज आहे की त, थ, द, द आहे? ठीक आहे. मग तो गोंधळ याच्या अशा प्रॅक्टिसमुळे होणार नाही. आप लोग फ्रेंड्स फ्रेंड्स भी ऐसा प्रॅक्टिस कर सकते हो. मग आता आहे. मग इथे कोणता आहे पहिला शब्द, अक्षर? कोणतं आहे व्यंजन पहिलं? तर आहे. हो की नाही? त, थ, द, ध, न. थँक प्रीती. नंतर कोणता आहे? क, ख, ग आहे की च, ख आहे? तर क चा वर्ग आहे ना इथे. क, ख, ग, घ, ञ. पुढचा कोणता वर्ग आहे सांगा? फ चा वर्ग कोणता आहे? कुठून सुरुवात होणार आहे? फ च्या आधी काय येणार आहे? व्हॉट इज द लेटर? नाही. टी नहीं, नो रितिका. फ च्या आधी. थर्ड वन हम देख रहे हैं ना? फ और ब वाला. तर फ च्या आधी कोणता येणार आहे लेटर? प. व्हेरी गुड राहुल. प, फ. फ च्या नंतर कोणता येणार आहे नेक्स्ट लेटर? व्हॉट इज द नेक्स्ट लेटर? ब. व्हेरी गुड राहुल. भ, भ. येस, व्हेरी गुड. खूप छान. बी. ओके. बी बी एक्सेप्टेड है. जे ट्राय करतायत मराठीमध्ये येत नाहीये तर ते फ ला एफ लिहिलंय त्यांनी, ब ला बी लिहिलंय. व्हेरी गुड. नाही इथे वाय नाही येणार. वाय कोणी आदित्य खुशबूने वाय दिलंय. वाय नाही येणार ते. नाही येणार ते. प, फ, ब, भ, म. ठीक आहे. नेक्स्ट कोणता आहे? च्या आधी कोणता येणार आहे? कोणता वर्ग आहे बघा? च्या आधी. च्या आधी कोणता आहे? च. व्हेरी गुड राहुल. चा नाही येणार, च येईल. येस. मतलब CH. हा. एच नाही होत. CH. च. व्हेरी गुड. खूप छान ट्राय करताय तुम्ही 4th स्टँडर्डची मुलं. खूप सुंदर. ठीक आहे. तर काय येणार इथे? च, छ, ज, झ, ञ. ओके. तर अशा प्रकारे रिकाम्या जागे भरायचे आणि स्वर व्यंजन ओळखायचे. तुम्हाला असे मिक्स दिलेत बघा. तर यातले स्वर कोणते आहेत? स्वर कोणते आहेत याच्यातले? ओळखा बघू. स्वर कोणते आहेत? मिक्स दिलेत. कोणते कोणते स्वर आले त्याच्यामध्ये? आधी कोणता दिसतोय तुम्हाला? कोणता दिसतोय तो पटकन लिहा. मी स्वर विचारलेत. ए दिसतोय. ओके. दिसतोय तुम्हाला. आहे का तिथे? आहे का? दिसतोय. व्हेरी गुड. ई दिसतोय. ओके. व्हेरी गुड. दिसतोय. ओके. नाही, डी नाही येणार इथे. डी वगैरे ते व्यंजन आहेत. मी फक्त म्हणून तुम्हाला आधी स्वर ओळखायला सांगितले. ठीक आहे बघा. ओ दिसतोय. ई दिसतोय. दिसतोय. ठीक आहे. आहे परत तिथे. उ आहे. पहिला, दुसरा उ आहे. हो की नाही? तर हे काय झाले सगळे स्वर आहेत आणि त्या स्वरांना सोडून जे बाकीचे आहेत ते सगळे व्यंजन आहेत. पुढे वळूया आपण. आता इथे बघा. इथे शब्द असतील अशा प्रकारे आणि त्या शब्दांना काय करायचंय?
एका बाजूला चित्र दिली असतील आणि एका बाजूला स्वर दिले असतील, तर ओळखायचंय की त्या चित्राचा पहिला स्वर कोणता आहे. ठीक आहे. तर बघा अजगर आहे. अजगराचा पहिला स्वर कोणता आहे? अ. अ पासून सुरुवात होते ना. दुसरा कोणता आहे पिक्चर? बघा एक आई आणि मुलं आहेत म्हणून तिथे आ चा स्वर येतोय. ई पासून काय आहे? इमारत हे चित्र आहे. दुसऱ्या ई पासून इडलिंबू आहे. दुसऱ्या ऊ पासून पहिल्या ऊ पासून उखळ आहे. ठीक आहे आणि दुसऱ्या ऊ पासून ऊस आहे. तर अशा प्रकारे तुम्ही चित्र देखील ओळखायची आहेत आणि योग्य तो स्वर त्याला लावायचा आहे. ठीक आहे. आता बघा, हे जे तुम्ही अ, आ, इ शिकता, क, ख, ग, क, ख, ग जे आपण अज्ञापर्यंत बघितले, ते लिहिताना तुम्हाला खूप त्रास होतो. ओके. तुम्हाला टीचरने सांगितलं, चला मी वाक्य लिहिलंय एक मराठीमध्ये, ते तुम्ही लिहा. मग तुम्ही म्हणता, "अरे बहुत डिफिकल्ट है, नहीं आता है हमको." टीचर हे कसं लिहायचं? क कैसे लिखने का? छ कैसे लिखने का? नहीं आता है बच्चों को. क्ष कैसे लिखने का? तर बघा, इंग्लिश मीडियमचा जेव्हा आपण अभ्यास करायला सुरुवात करतो, एबीसीडी हो की नाही? तेव्हा आपण बिगिनिंगला हे असं शिकतो की नाही स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन, लेफ्ट स्लॅन्टिंग लाईन, राइट स्लॅन्टिंग, लेफ्ट कर्व, ओके? सीधा सी, उलटा सी, ओके? सीधा यू, उलटा यू, हो की नाही? मग तशीच प्रॅक्टिस तुम्ही मराठीचे मुळाक्षरं लिहायला देखील करा. हरकत नाही तुम्ही 5वीत आहात, 4थीत आहात, हरकत नाही. हे असं करा आणि मग तुम्ही शब्द लिहायला सुरुवात करा. बघा तुम्हाला नक्की जमतील. आता बघा याचा उपयोग कसा होणार आहे? तर तुम्ही म्हणाल की "अरे, इसका क्या फायदा होगा? इससे हम कैसे सीखेंगे?" सो यू कॅन चेक नेक्स्ट स्लाइड. आता बघा ग, म, भ, न हे जे शब्द तुम्हाला लिहायचे असतील, तर तुम्हाला काय येणं गरजेचं आहे? एक तर स्टँडिंग लाईन, ठीक आहे? आणि सी, हो की नाही? आता बघा ग लिहायचं आहे. मग आपल्याला काय पाहिजे? स्टँडिंग लाईन लिहिली आणि नंतर असा सी काढून त्याला असा दुमडायचा आहे. म्हणजे काय होणार तो ग होणार. हो की नाही? मग झाला की नाही यांचा उपयोग या सगळ्या पॅटर्न्सचा? हां. मग मराठी नंतर म लिहायचं आपल्याला. ठीक आहे. मग काय करणार? एक स्टँडिंग लाईन काढली. मग परत इकडे एक स्टँडिंग लाईन काढली. त्याला दुमडून परत आपण स्लीपिंग लाईन काढली. मग म झाला. हो की नाही? मग न न बघा. न लिहिताना पण एक स्टँडिंग लाईन, एक स्लीपिंग लाईन आणि त्याला असं दुमडायचंय. न झाला. येस? सोपं वाटतंय तुम्हाला? हो की नाही? मग असं तुम्ही ध्यानात ठेवून लिहायचंय. आता घ लिहायचंय बघा घ. घ लिहायचं काय होणार? तुम्हाला 2 सी काढावे लागणार. ओके. घ, घ बघा. 1 सी, 2 सी आणि एक स्टँडिंग लाईन. झालं? आता ध लिहायचंय. ध लिहायचंय तर पुन्हा अजून एक सी, दुसरा सी, एक स्टँडिंग लाईन आणि वरचा जो सी आहे त्याच्या इथे आपण पुन्हा त्याला सर्कल करायचंय. ठीक आहे? तर अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला नक्कीच हे सगळे मुळाक्षरं पण तुम्हाला लिहिता येतील. तर तुम्ही प्रॅक्टिस करायची. ठीक आहे? मी तुम्हाला एक छोट्या-छोट्या टिप्स सांगितल्या तिथे, की कसं लिहायचं आहे. आता आपण बघितलं स्वर, व्यंजनं काय आहेत, किती प्रकार आहेत. हो की नाही? आपण मुळाक्षरांचा चार्ट पण बघितला ना, वर्णांचा चार्ट बघितला, वर्णमाला बघितली. तर आता आपण क्वेश्चन सोडवणार आहोत. ठीक आहे? तर उदाहरण असं आहे, खालीलपैकी स्वर ओळखा. तर 4 ऑप्शन्स आहेत. कोणता स्वर आहे याच्यामध्ये? ग, आ, ट की झ? अगदी सोपा प्रश्न आहे. आ, राहुल सूर्यवंशी. व्हेरी गुड. मस्त मराठीमध्ये हे टायपिंग चालली आहे. खूप छान. खूप मस्त प्रयत्न करताय तुम्ही. व्हेरी गुड. बाकी सगळे इंग्लिशमध्ये डबल ए लिहितायत म्हणजे तो पण आज झाला. येस, व्हेरी गुड आदित्य. एकदाच टाइप करायचं आदित्य म्हणजे बाकीच्यांचे आन्सर मला दिसतील. येस, व्हेरी गुड नीरज, व्हेरी गुड खुशबू. अजून कोण लिहितंय? बघूया. व्हेरी गुड मुन्नी देवी, व्हेरी गुड कैलास, व्हेरी गुड आम्रपाली. रितिका इज सेइंग थर्ड वन ट. ओके. रंगनाथ इज सेइंग आ. ओके. अजून अजून कोणाला काय वाटतं? कोणता आन्सर असणार आहे?
श्रेया सालुंखे सिंग ए म्हणजे आ. ओके ओके अम्रपाली. ओके रंगनाथ. ठीक आहे, मग मेजॉरिटी सगळ्यांनी आ उत्तर दिलंय सेकंड वाले. बघूया बरोबर आहे का ते. ठीक आहे, येस ते बरोबर आहे. ठीक आहे, इथे थोडस एक टेक्निकल इश्यू झाले, आन्सर ते आलं नाहीये, पण सेकंड वन इज द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे, आता बघा हे एक आहे, आता हे दुसरं आहे. आता आपण मगाशी वर्णच आपण बघितलेत ना, तर चित्र बघा एका बाजूला दिले आहेत आणि शब्द दिलेत, आणि तुम्हाला शेवटचा वर्ण आहे ना तो ओळखायचा आहे इथे. ठीक आहे, इथे शेवटचा वर्ण विचारलाय. असे प्रश्न ना तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये विचारले जाणार आहे, तेच कठीण. काठिण्य पातळी मी सांगितली की नाही, मग हे कठीण शब्द, हे कठीण प्रश्न अशा प्रकारे विचारले जातील. आता बघा पिक्चर मध्ये काय दिसतंय, डॉग दिसतोय. व्हेरी गुड अम्रपाली. कुत्रा दिसतोय, त्याला मराठीत आपण कुत्रा असं म्हणतो डॉगला. ठीक आहे, आपल्याला मराठीमध्ये मराठी शब्द काय आहेत ते माहित असणं गरजेचं आहे. केळं, ओके दॅट इज बनाना. कोंबडी आहे, टरबूज आहे आणि हेलिकॉप्टर. ठीक आहे, तर याचा शेवटचा वर्ण ओळखायचा आहे. पहिलं तर शेवटचं लेटर काय आहे त्यांचं ते बघूया आपण. त्र आहे, ळ आहे, ड आहे, ज आहे आणि र आहे. तर आता शेवटचं जे त्यांचे अक्षर आहेत, तिथे शेवटच्या अक्षराला बघा एक काना लागलाय, एक अजून एक मात्रा आलाय. हो की नाही, अजून एक काना, एक स्टँडिंग लाईन दिली ती, म्हणून तो शेवटचा वर्ण झाला. अजून एक जी शेवटची स्टँडिंग लाईन आहे ती काय आहे, त्याचा वर्ण आहे. आता ळ वरती बघा टिंब आलाय, म्हणून तो आपण मग अशी विशेष चिन्ह बघितलं की नाही, म्हणून तो टिंब. ठीक आहे, तो अनुस्वार काय आहे, त्याचा शेवटचा वर्ण आहे. आता कोंबडी, ड, ड ला बघा एक वेलांटी आली आहे. येस, मग ती वेलांटी त्याचा शेवटचा वर्ण आहे. आणि ज, ट र बु ज, च्या आजूबाजूला डोक्यावरती काही नाहीये, म्हणून ज हा इथे शेवटचा वर्ण आहे आणि र इथे हा शेवटचा वर्ण आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण इथे शेवटचे वर्ण ओळखले आहेत. काही काही वेळा जे शब्द असतात, अक्षर असतात ते स्वतंत्र येतात, म्हणजे एकटे सलग असतात, त्यांना वरती खाली आजूबाजूला काही काना मात्रा वगैरे काहीही लागत नाही. तर आता मात्रा, आता मग अशी म्हटलं ना ड च्या शेवटी बघा काय लागलंय, डोक्यावरती आहे वेगळं चिन्ह. तर हे चिन्ह काय आहेत, तर ते आहेत मात्रा. काय म्हणतो त्यांना आपण, मात्रा म्हणतो. तर मात्रा म्हणजे काय, तर स्वर जेव्हा व्यंजनाबरोबर मिळतात तेव्हा त्यांना मात्रा असं म्हणतात. आणि मात्रा ही स्वरांची छायाचित्रे आहेत, जी शब्दात स्वर समाविष्ट करण्यासाठी वापरली जातात. आणि स्वर व त्याच्या मात्रा आता आपण बघणार आहोत. आता स्वर कोणते आहेत, अ ते अम पर्यंत. ठीक आहे, आणि व्यंजन आहेत क ख ग ग. हे स्वर आणि व्यंजन जेव्हा एकत्र केले जातात तेव्हा अजून एक उदाहरण काहीतरी वेगळं तिथे येतं. ठीक आहे, तर आता बघा मात्रा कशा प्रकारे देणार आहेत ते. आता अ,